आपल्या स्वप्नातल्या घराला सुंदरपणे सजवण्यासाठी गरज असते ती कलात्मक दृष्टीची आणि उत्कृष्ट इंटिरियरची। यात लक्ष वेधून घेतात ती घराची दारे, खिडक्या आणि रेलिंग। नाशिकच्या शिवाय एंटरप्राइजेस इथे हा शोध संपतो। वास्तूला आपला परिस्पर्श देणारे एकमेव नाव नाशिकचे शिवाय एंटरप्राइजेस। भाजपकडून मला तयारीला लागण्याचे आदेश, महंत अनिकेत शास्त्री यांचा दावा। नाशिक लोकसभेसाठी शुक्रवार 26 एप्रिल पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली। शुक्रवारी दिवसभर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली। नाशिक लोकसभेसाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून महंत अनिकेत शास्त्री यांनी तयारीला लागण्याचे आदेश आले असल्याचं महंत अनिकेत शास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। ऐकूया काय सांगतायत अनिकेत शास्त्री। मी महंत अनिकेत शास्त्री गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील, भारतीय जनता पक्षाचे किंवा केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील, या सर्वांशी सकारात्मक चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाचं किंवा आमच्या अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाची कायम ही मागणी राहिलेली आहे की तीर्थक्षेत्रातनं साधू संत महंत धर्मशास्त्र अभ्यासक यांना प्रतिनिधित्व मिळावं। एक उत्तम उदाहरण म्हणजे योगीजी आपल्या समोर आहे की त्यांनी यूपीचा कसा कायापालट केलेला आहे। त्यामुळे एक संत काय करू शकतो याचं उदाहरण भारतीय जनता पक्षाने संपूर्ण विश्वाला दाखवून दिलेलं आहे। तर त्याच अनुषंगाने आमचे गुरुवर्य मार्गदर्शक डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज हे गेले 4 ते 5 वेळा खासदार आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत केंद्रातले आणि आता सुद्धा उन्नावमधनं ते निवडणूक लढणार आहेत। तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रपौत्र म्हणजे पणतू श्रीमान रणजित सावरकरजी यांच्या मागणीनुसार की त्यांनी सांगितलं की महाराजजी, नाशिक ही भूमी आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर राजकीय हिंदुत्वाची जन्मभूमी आहे आणि तुम्ही याचे पाईक आहात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे पाईक आहात। आपल्यासारखं व्यक्तिमत्व या भूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे आणि अनेक अशा हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिलेलं आहे। त्या सर्वांचा विचार करून काल चर्चेअंती असा निर्णय झाला की फार कमी दिवस शिल्लक आहेत, कोणत्याही क्षणी उमेदवार जाहीर होऊ शकतो। त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारामध्ये माझ्या नावाची प्रथम चर्चा आहे। तर कोणत्याही कायदेशीर बाबी अपूर्ण राहता कामा नये म्हणून कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आम्ही अर्ज स्वीकारला आहे। त्याचबरोबर पोलीस व्हेरिफिकेशन असेल, IT रिटर्नचे कंप्लायन्स असतील, ते सर्व आम्ही पूर्ण करून आणि आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहे। येत्या 2 दिवसात महायुतीतील नाशिक लोकसभेचा तिढा कुठल्याही क्षणी सुटून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र नाशिक लोकसभा उमेदवाराचा तिढा कधी संपणार याकडे आता नाशिककर टक लावून बसले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुट।